उपजिल्हाधिकारी पदाची नोकरी देतो असं आमिष दाखवत एका शहीद पुत्र तरुणाची तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि हा धक्कादायक प्रकार गडचिरोलीमध्ये घडला। या प्रकरणामध्ये गडचिरोली पोलिसांनी पुण्यात जाऊन एका आरोपीला रंगेहात पकडलेला आहे। तसंच आरोपीच्या 4 साथीदारांचा शोध सुद्धा आता सुरू झालाय। फसवणुकीच्या या धक्क्यानं पीडित तरुणाच्या आईनं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं। 2 कोटींची फसवणूक, शहीद पुत्र तरुणाचं घरही गेलं, आईची धक्क्यानं आत्महत्या, उच्च पदस्थ अधिकारी नेत्यांशी ओळखीच्या थापा, पुण्यातून मुख्य आरोपी गजाड, 4 साथीदार फरार। गडचिरोली पोलिसांनी पुण्यातून या ज्ञानेश्वर वरे नावाच्या इसमाला अटक केली आहे। उच्च पदस्थ अधिकारी आणि मोठ्या नेत्यांशी संबंध असल्याचं सांगत या ज्ञानेश्वर वरे आणि त्याच्या साथीदारांनी गडचिरोलीतील सागर मडावी या तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरला उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस उपअधीक्षक पदाचं स्वप्न आरोपी ज्ञानेश्वर आणि त्याच्या साथीदारांनी दाखवलं। त्या बदल्यात गेल्या 2 वर्षात टप्प्याटप्प्यानं आरोपींनी सागर मडावीकडून चक्क 2 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम उकळली। 2 वर्ष उलटून गेले तरी नोकरी मिळाली नसल्यानं फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित सागरनं गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच गडचिरोली पोलिसांनी पुण्यात सापळा रचला आणि सिने स्टाईल पाठलाग करत आरोपी ज्ञानेश्वरला अटक केली। सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका असं आवाहन आता पोलिसांकडून करण्यात येत आहे। माझं सर्व नागरिकांना व युवकांना हेच आव्हान राहील की हे जे नोकरी आहे पदवीधर असल्यामुळे तुम्हाला डेप्युटी कलेक्टर किंवा DYSPची नोकरी मिळते आहे ही तुमच्या कॅलिबरवर मिळते आहे। डॉक्युमेंट्स असतील तर सरकार नक्की तुमची मदत करेल। कुठल्याही अशा फ्रॉडला बळी पडू नका। कधीही सरकार कधी पैसे घेऊन नोकरी लावून देत नाही। फक्त स्वतःवर भरोसा ठेवा आणि व्यवस्थित मार्गाने जा। विशेष म्हणजे फसवणूक झालेल्या सागरचे वडील गणपत मडावी हे पोलीस खात्यात कार्यरत होते। माओवाद्यांशी लढताना गणपत मडावी यांना वीरमरण आलं होतं। आरोपींना पैसे देण्यासाठी सागरनं राहतं घर विकलं, बँकेत असलेली FD आणि नावावर असलेला प्लॉटही विकल्याची माहिती आहे। सदर युवकाचे वडील हे पोलीस खात्यात असताना 2013 मध्ये नक्षल चकमकीत त्यांचा मृत्यू झालेला होता व त्याच माध्यमातून अनुकंपा तत्वावर तुला नोकरी मिळवून देतो असे आश्वासन या आरोपीकडून देण्यात आलेले होते। परंतु आता असल्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आलेले आहे। आता या सर्व बाबीचा सखोलपणे चौकशी पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे। सागरची झालेली ही फसवणूक त्याच्या आईलाही पाहवली नाही। शहीद गणपत मडावी यांच्या पत्नी मीनाबाई या फसवणुकीच्या प्रकारानं खचल्या आणि त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं। एकीकडे 2 कोटींची फसवणूक होऊनही न मिळालेली नोकरी आणि दुसरीकडे आईची आत्महत्या असे मोठे घाव पीडित सागरला सहन करावे लागतात। आरोपी ज्ञानेश्वर वरेचे इतर 4 साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। FIR मध्ये तशी आम्ही 5 नावं घेतले होते। एक तर जो मुख्य आरोपी आहे तो, दुसरा जे त्याने नाव सांगितलं होतं मंत्रालयात आहे पण ते आम्हाला आता निष्पन्न झाले की असं कोणीही नाही आहे, आणि 3 अजून ज्याच्या वेगवेगळ्या अकाउंट्सवर पैसे पाठवले गेले होते। आता आम्ही तो तपास करतो आहे की हे जे 3 लोक ज्यांच्या अकाउंट्सवर पैसे पाठवले गेले होते यांचा गुन्ह्यात सहभाग आहे की आरोपीने फक्त त्यांचा उपयोग केला आहे पैसे घ्यायला आणि मग नंतर स्वतः विड्रॉ केले आहेत। आज आरोपी ताब्यात आहे। आम्हाला 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे, तर पुढील तपासात ते निष्पन्न होईल। या आरोपींनी केवळ एकट्या सागरची फसवणूक केली आहे की आणखी काही तरुण त्यांच्या भूलथापांना बळी पडलेत का याचाही तपास आता करण्यात येतोय। सागरकडून घेतलेले पैसे आरोपींनी इतर काही खात्यांमध्ये वळते केल्याची माहिती आहे। ज्यांच्या बँक खात्यात हे पैसे टाकण्यात आले आहेत त्यांचाही या कटात सहभाग होता का याचीही पडताळणी होते। सरकारी नोकरीसाठी घरदार पणाला लावलेल्या शहीद पुत्र सागरला आता न्याय कोण देणार असा सवाल विचारण्यात येतोय। आशिष अग्रवाल, पुढारी न्यूज, गडचिरोली।